हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. तर आजच्या व्हिडिओमध्ये श्रीशा तुम्हाला दिवसभर काय काय करते हे बघायला मिळणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर श्रीशा आत्ता 8 वाजलेले आहेत आणि श्रीशा उठलेली आहे आणि उठल्यानंतर तर तिच्या बनीबरोबर खेळणं सुरू असतं. बनी म्हणजे हा जो रॅबिट आहे येलो कलरचा, त्याच्याबरोबर त्याला घेऊनच सकाळी उठल्यानंतर आधी ती बसत असते. सो सकाळी उठल्यानंतर तिचं आधी हे खेळणं सुरू असतं. बनीबरोबर ती सोफ्यावरती जाऊन बसते किंवा अंथरुणामध्ये खाली बसते. सो तिचं हे बनीबरोबर खेळणं सुरू असतं. बनी किंवा तिचे सॉफ्ट टॉयज, बाकी कॅटरपिलर वगैरे असेल, सो त्याच्याबरोबर तिचं खेळणं सुरू असतं. तिला सकाळी उठल्यानंतर तिचे टॉयज सगळे जागेवर आहेत की नाही हे सगळे बघायला खूप आवडतं. सो हे असं तिचं खेळणं सुरू असतं सकाळी उठल्यानंतर. सो खेळून झाल्यानंतर मग मी तिला दूध पिण्यासाठी देते आणि दूध पिताना ती स्वतः रमून छान स्वतः दूध पिणं एन्जॉय करत असते. मग दूध पिऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने मी तिच्यासाठी खाण्यासाठी एक पावडर तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये आल्मंड आणि मखानाची पावडर आहे, जी मी तिला रोज सकाळी दुधामध्ये मिक्स करून थोडंसं वार्म मिल्कमध्ये मिक्स करून ते मी तिला सकाळी देत असते. आणि त्याच्यानंतर अंघोळी करते थोड्या वेळानंतर. तिला तर आज पाण्यासोबत खेळायला खूप आवडतं, टॅप वॉटरबरोबर, म्हणून मग तिला थोडं आज बाहेरच्या नळाखाली घेऊनच अंघोळी करते. सो खूप एन्जॉय करते. मग अंघोळी करून झाल्यानंतर इथे मी श्रीशाला सगळे खेळणे काढून दिलेले आहेत आणि ती तिच्या टॉईजबरोबर खेळत आहे. सोबतच तिला 2-3 द्राक्ष दिलेले होते, जे ती खात होती, थोडे फेकत होती, थोडे खात होती. सो तिचं हे असं मग अंघोळी करून झाल्यानंतर छान तयार झाल्यानंतर तिचं खेळणं सुरू असतं तिच्या खेळण्यांबरोबर. सो हा तिचा जो फोन आहे त्याच्यावरून ती बरोबर हॅलो 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 बटन दाबून बरोबर फोन लावत असते. हे तिला मला काही सांगावं लागत नाही, ती बरोबर सगळ्या गोष्टी करत. शिवाय खेळणे काढलेले असतील तिचे टॉईज, तिला खेळून कंटाळा आला, तिचं खेळण्याचा टाईम संपला की ती बरोबर खेळणे त्याच्यामध्ये सगळे भरून पण ठेवते. सो ह्या गोष्टी मला काही तिला शिकवाव्या लागत नाहीत. ती जसं बघते, जे मी करते ते सगळं बघून ती सेम सगळ्या गोष्टी फॉलो करत असते. सो मग तिचा आता हा प्लेइंग टाईम आहे. खेळून झोप पण पूर्ण झालेली आहे आणि तिच्या अंघोळी वगैरे जाऊन पोट पण भरलेलं आहे. सो फ्रेश झाल्यानंतर तिचा हा खेळण्याचा मूड असतो. सो ती खेळणं एन्जॉय करत असते. त्याच्यानंतर मग मी ती खेळते तर मग मी जेवण बनवायला घेते. सो जेवण बनवायला गेल्यानंतर ती असं मागून माझ्या येत असते किचनच्या ओट्याजवळ. सो हे दिवसभरामध्ये खूप वेळा घडत असतं की मी आतमध्ये आली की तिला कितीही खेळणे वगैरे काढून दिलेले असली तरी ती असं माझ्या मागून येणारच खेळणे सोडून. मग मी इथे जेवण बनवते. मग माझे येऊन कधी पाय पकडणार किंवा कधी मग तिथे एक डब्बा आहे खालीच, तर तो डब्बा खोलून त्यातलं सगळं काही काढणार, हे तिचं सुरूच असतं दिवसभर. सो आज मी जेवणासाठी चपाती भाजी बनवत आहे. तर मी इथे चपाती बनवते आणि इथे श्रीशा मागे आलेली आहे. सो मी तिच्याबरोबर बोलत बोलत इथे चपाती बनवते. आणि आज तर श्रीशाने एकदम मोठीच गोष्ट केली. मी इथे जेवण बनवते आणि बघते तर ही बाहेर जाऊन, कारण आता दरवाजातून जशी जशी मोठी होते तशी दरवाजातून बाहेर जाते ती, तर बाहेर जाऊन ती अक्षरशः खाली जाऊन बसली होती. तर मी पटकन तिला आणलं, तिचे पप्पा होते तिच्याबरोबर आणि मग तिला दोघं मग ते खेळत बसले आणि तोपर्यंत मग मी जेवण बनवायला गेली. असं केलं. आणि मग त्याच्यानंतर तिला परत मग मी आतमध्ये आणल्यानंतर थोड्या वेळाने माझं पाय धरणं सुरू झालं आणि मग त्याच्यानंतर सगळा किचनमध्ये परत खाली पसारा काढणं तिचं सुरू झालं. हे एक वेळ चालेल, पण ते बाहेर जाऊन तिने बाहेर जाऊन वगैरे, म्हणजे आता नकळतपणे ती डायरेक्ट उंबरठं ओलांडून बाहेर खाली जात आहे. ते आता खाली उतरते, एकदम व्यवस्थित उतरून ती जाते.
तिचं असं झालेलं असतं की मम्मा कधी किचनमधून येते आणि माझ्याबरोबर खेळते. सो मग मी किचनमधून आल्यानंतर असं तिचं पाय धरणं माझं, मला घे 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 असं सुरू असतं. सो मी तिला असं हळूहळू चालवते, कारण ती आता थोडं थोडं चालायला लागलेली आहे. तर मी तिला असं चालवत नेऊन मग तिला सोफ्यावरती बसवते आणि मग तोपर्यंत मी तिच्यासाठी बनवलेलं जेवण आहे तर मग ते घेऊन येते मी आणि मग तिला आधी जेवण भरवून घेते. आणि मग भरवता इथे काय चाललेलं आहे, तिचे जे मागे कार्टून लावलेलं आहे ते राईम्स लावलेले आहेत, तर ते राईम्स तिला मोबाईलच्या कॅमेरामध्ये दिसत आहे. जिथे समोर मी कॅमेरा ठेवलेला आहे, तर ती खाता खाता तिचं लक्ष तिथे गेलं आणि तिला समजलं की राईम्स तिथे मी बोलते आहे कॅमेरामध्ये बघते मगासपासून. आणि थोड्या वेळाने मला मग ते क्लिक झालं, एवढा वेळ ती कॅमेऱ्याकडे बघणार नाही. आणि मग नंतर मला लक्षात आलं की ते जे राईम्स लावले ते तिला मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये दिसत आहेत. सो ती मोबाईलमध्ये ते बघून एन्जॉय करते आणि खाते. असं सुरू आहे तिचं. सो हे तिचं आता दुपारचं लंच टाईम आहे. आणि मी तिला तिथे तिची डायनिंग चेअर आहे त्याच्यावरती काही ठेवून देत नाही, कधीतरी देते असं ठेवून स्वतःहून खायला. पण मला जर कामात मी जास्त असेल तर मग मी तिथे डायनिंग चेअरवरती काही ठेवत नाही, कारण मग ती खूप पसारा करते, सगळं खूप अस्ताव्यस्त करते. पण मला खूप मोकळा वेळ असेल तर मग मी तिथे तिलाच देते, कारण ती खाते बरोबर उचलून हाताने, तिला सवय लागली आहे खायची. सो तसं पण मी कधी करते, पण कधी मी स्वतः भरवते जेणेकरून जास्त मला काम वाढायला नको म्हणून. सो ती असं एन्जॉय करते मस्तपैकी, ते राईम्स मोबाईलमध्ये बघते आणि खाते पण एकीकडे. सो अशी मस्त एन्जॉय करते ती गाणं. पाणी पिण्याच्या वेळेला मला बीब वापरावे लागतात, कारण श्रीशा पाणी व्यवस्थित अजिबात पित नाही, सगळं पाणी खाली सांडवत असते. सो हे वापरले की बरं पडतं, कारण पाणी पिल्यानंतर तिचे कपडे पूर्ण ओले झालेच पाहिजेत. त्यामुळे बीबचा वापर मी पाणी पिण्यासाठी मात्र करते, खाण्यासाठी नाही पण पाणी पिण्यासाठी बीबचा वापर करते. आणि मग तिचं खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने आमची मस्ती सुरू होते. सो आम्ही दोघी खूप मस्ती करतो, खूप तिला मी पळवते आणि ती पण पळते अशी खूप. आणि तिला सगळं समजतं की मी कुठे लपलेली आहे, कुठे मी जाणार आहे, सगळं तिला समजतं. सो अशी आम्ही थोडी मस्ती करतो आणि मग अशी मस्ती करून झाल्यानंतर ती खूप थकते आणि जे खाल्लेलं आहे ते पण व्यवस्थित पचलं जातं, जिरतं तिला. एवढा वेळ मस्ती करून श्रीशा खूप थकते आणि मग झोपी जाते. सो ते एवढं खेळल्यानंतर पोट पण भरलेलं असतं आणि खूप मस्ती केल्यानंतर ती थकते आणि मग दुपारी ती झोपते जरा वेळ. रोज दुपारी ती थोड्या वेळ झोपतेच, एक झोप दुपारची ती रोज करते. आणि मी इथे थोडीशी कोथिंबीर लावलेली होती, धण्याचे दाणे असतात ते लावले होते आणि थोडी थोडी इथे दिसायला लागलेली आहे आजच, तर ते बघून खूप छान वाटते. तर आत्ता संध्याकाळ झालेली आणि श्रीशा उठलेली आहे.
आणि उठल्यानंतर मग मी तिला थोडं बाहेर नेते आणि ती हळूहळू आता चालायला लागलेली आहे. सो मी तिला असं 2 हात पकडून किंवा 1 हात पकडून असं चालवण्याची प्रॅक्टिस करते आणि तिला पण बाहेर खूप आवडते. आणि ती मला आता इथे बाहेर नेल्यानंतर तिथे नळाच्या इथेच जाण्यासाठी सांगत होती, कारण तिथे नळामध्ये तिने सकाळी अंघोळ केली, त्यामुळे तिला माहिती आहे की इथे पाणी आहे आणि तिला पाण्याबरोबर खेळायला खूप आवडतं. त्यामुळे तिला तिथे नळाच्याच इथे जायचं होतं. सो आम्ही असं थोडा वेळ मग चालून, मग ती थकते चालवून, त्याच्यामुळे मग तिला कडेवरतीच घेऊन मग थोडं आम्ही बाहेर चालतो. आणि तिथेच बाहेर चालल्यानंतर तिला बरं वाटतं, जरा थोडी फ्रेश होते, कारण घरातच दिवसभर असल्यामुळे ती जरा कंटाळते. त्यामुळे थोडा वेळ बाहेर नेल्यानंतर तिला बरं वाटतं आणि बाहेर तिचा बुबू फ्रेंड भेटल्यानंतर तिला तर खूप भारी वाटतं. मग घरात आल्यानंतर ती खूप शांत असते. मग घरात आल्यानंतर मग मी तिला स्नॅक्स म्हणून हे देते, पफ्ड राईस आहेत ते गव्हाचे. सो ते मी तेवढे खायला देते आणि ती खात असते ती आणि पाणी वगैरे पण ती स्वतः मग ती पीत असते. सो पाणी आणि असं स्नॅक काय असेल ते, फ्रूट वगैरे काही असेल ते, जे मेस होणार नाही ते मी तिच्या हातात देते, बाकी जे मेस होईल ते मी स्वतः भरवते. कारण मेस झाल्यानंतर मला सगळं आवरायला परत एक काम वाढतं, त्यामुळे मग ते मेस होणार नाही अशा वस्तू मी तिला स्वतःला खायला देते. मेस होतील त्या मी स्वतः भरवते. सो तिचं खाण्याच्यापेक्षा दुसऱ्यांना भरवणंच जास्त असतं. सो ही तिच्या डॅडाला भरवते, थोड्या वेळाने मला पण देते. सो असं तिचं सुरू असतं. मग ती स्नॅक्स असं संपवते. बस श्रीषा, आता तू खा. श्रीषा तू खा, आता तू खा. नको मला, तू खा. मम्मम पण पिया. खाऊन झालं की मम्मम कुठे आहे? त्याच्यानंतर मग संध्याकाळची वेळ होते आणि मग संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ झाल्यानंतर मंदिरामध्ये घंटेचा आवाज आला की श्रीषा बरोबर देवाच्या इथे येऊन बाप्पा करणार. हे तिचं नेहमीचं असतं. सो देवपूजा करताना पण ती माझ्यासोबतच असते. देवपूजा करायला पण तिला आवडते. मम्मा काय करते हे सगळं ऑब्झर्वेशन तिचं सुरू असतं. आणि घंटेचा आवाज आल्यानंतर बाप्पा करणं हे तिचं रोजचं आहे. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मी तिला लगेच रात्रीसाठी जेवण भरवून घेते. सो जेवणासाठी आज मी तिला थालीपीठ बनवलेले होते. सो ते थालीपीठ मी तिला भरवते आणि ती एन्जॉय करते थालीपीठ खाणं. ते जे मी बनवलेले थालीपीठ आहे ते थोडे मी तिला बारीक करून देत आहे, कारण जेणेकरून थोडे मी ते क्रिस्पी करते, कारण क्रिस्पी झाल्यानंतर ते थोडे छान लागतात किंवा आतमध्ये व्यवस्थित शिजले पण जातात. त्यामुळे मी थोडे ते क्रिस्पी करते. ते क्रिस्पी झाल्यामुळे कदाचित तिच्या घशामध्ये वगैरे अडकू शकतात किंवा ते लागू शकतात आतमध्ये, ते एकदम गिळू शकत नाही. त्यामुळे मी ते थोडे बारीक करून असं तिला देते. कधी मी दहीमध्ये ते पूर्ण थालीपीठ जे असतात ते तुकडे करून ते पूर्ण मॅश करते दहीमध्ये आणि तसं तिला भरवते. असंही करते. किंवा कधी दही वगैरे नसेल तर मग असं डायरेक्टली मी तिला मग ते थालीपीठ देते, पण ते थोडे मॅश करून चुरा असा करून थोडं देतं, जेणेकरून चोकिंगचा प्रॉब्लेम तिला व्हायला नको. आणि मी इथे आता व्हॉईस ओव्हर ॲड करते, त्यावेळेला श्रीषाचं वाजवणं सुरू आहे. तिची जी पाण्याची बॉटल आहे ती एका टोपामध्ये तिचं वाजवणं, स्टील आपटते, त्यामुळे तिचं वाजवणं सुरू आहे. सो बाळसोबत असल्यानंतर हे व्हॉईस ओव्हर किंवा एडिटिंग करताना मला हेच खूप प्रॉब्लेम होतात. खाऊन झाल्यानंतर माझी पण सर्व कामं आवरल्यानंतर आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर अंथरूण झाल्यानंतर श्रीषाची थोडा वेळ अशी मस्ती सुरू असते. झोपण्याच्या आधी तिला मस्ती करणं हे कंपल्सरी झालेलं आहे. सो हे मस्ती करून थोडा वेळ मग ती शांतपणे झोपू जाते. सो असा होता आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.